तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि आत्ता आपण जाणार आहे टेकडीवरती. ओके, तर काय सकाळच्या 6:15 झाल्या त्या. इथं मी टेकडीवर आलतो, आमच्या महादेव टेकडे इथं. तर तिथं आलतो पाणी प्यायला. तर असं म्हणतात की जर कुत्रं चालू ना तर पाणी पिलं पाहिजे इथलं कुठलं तरी. ओके, त्यासाठी आलतो इकडं. पोळ व्यायाम वगैरे करते ते बघा. ते कुत्रं चाललं पाणी कुठलं पाहिजे? तो कुत्रं चाललं पाणी कुठलं पाहिजे? हां, खाली जार वगैरे ठेवला का? बरं चल राऊंड मारून जाऊ. तर काहीच हे कुठलं तर अकॅडमी आहे, अकॅडमीची पोरं वगैरे व्यायाम चालू पाहिजे. आणि तर काय एवढी थंडी वाजली ना, मी घालतो आत्ता पण थंडी आहे. चपल्या आम्ही तिकडे सोडल्या त्या गाडीवरती. चपल्या नाही त्या पायाला, ह्या माझ्या पण नाही, त्याची पण नाही. शंभूला घेऊन आलतो सोबत. त्याची 9 वाजता स्कूल बस येते, पण म्हणलं चल लगेच यायचं माघारी जाऊन पाणी पिऊन. आणि इथं काय विषय माहिती आहे का? तर ते टेकडी इथं येऊन तुम्हाला कुत्रं जावं ना, तर इथं येऊन पाणी पिलं जातं असं आहे. पण ते किती खरं आहे म्हणजे पहिल्यापासून आलेलं आहे हे चालत. ठीक आहे, मला ते पाण्याचा काय फरक पडतो वगैरे मला माहीत नाही, पण आई म्हणली ना पिऊ नये पाणी, तर पिऊन यायचं काय विषय नाही. आई म्हणली पिऊ नये. ठीक आहे, काल 2 इंजेक्शन घेतलेत मी ह्या साईडला. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं तुम्ही. गाईज हे मंदिराचं पूर्वेकडल्या साईड आहे. ठीक आहे, हे दिसतं ना. आम्ही आलो ना तर पश्चिमेकडल्या साईडनं आलो आहे. येताना वरती येताना त्या पश्चिमेकडल्या साईडनं येतं आहे. सूर्य वगैरे इकडं उगवायला चालू झाला आहे. तरी आम्ही पश्चिम साईडला इकडे प्रसादाला पण ह्या साईडला असतं आहे. आणि त्या ठिकाणी खाली तिथं जार वगैरे ठेवला आहे त्यांनी. ते कुत्रं झाल्यावर इथलं पाणी पितात ना पलीकडे. हे चालू करते किती पेते ती. तर काहीच हे असं पश्चिम साईडनं रोड आहे, त्या साईडला पार्किंग वगैरे आहे आणि समोर मंदिर आहे. हे महादेवच मंदिर आहे चिसगाव टेकडीवरचं. ठीक आहे, आता पाणी वगैरे पिलं नाही. शनिवारावर 2 दिवस पिलं जातं असं काहीतरी आहे. तर उद्या पण यावं लागणार आहे. हो, थंडी तर खूप असते. तर काही शंभू गाडी घेतो म्हणला आहे. त्याला गाडी येते पण एवढी परफेक्ट येत नाही. आमच्या गावाचा रस्ता खराब आहे ना, त्यामुळे त्याला गाडी देत नाही मी शक्यतो. आता इथला रस्ता चांगला आहे, इथून बघू थोडंसं. तोपर्यंत घ्यायला काय अडचण नाही. थोडं खाली गेलं थांब. हळू चावून खायचं बरं का, एकदम गिळायचं नाही, बारीक चावून खायचं. गिळायचं सगळं, पण हळूहळू चावायचं, म्हणजे सगळं मिसळलं पाहिजे. तर काय ते आमच्या गावातले विष्णू पंत आहेत ना, त्यांनी मला विडा दिला आहे. ते कुत्रं चालवलं देते ते. असं म्हणतात की ते पान त्यांनी बनवलं, त्यात सुपारी होती, कात होता, लवंग होतं आणि अजून दालचिनी वगैरे असं. ते आता ते बघितलं ताटात मोहरी वगैरे होते, ते मिक्स करून पान दिले. पान खाल्ल्यावर तिखट लागलं तर कुत्र्याचं विष नाही आहे म्हणते ते. जर गोड लागलं तर विष आहे. तर मग आता तिखट लागलं तर ते म्हणलं काय विषय नाही. आणि त्यांनी चुना पण टाकलाय. चुना टाकल्यावर जर हिरवा पडला तर तरी पण विषय असं म्हणतात ते. मला किती खरं आहे मला माहीत. तर काय संपली होती चपाती. तर गाईज हे 2 कुत्रे आहेत ना. अरे खाना भाई, इथं आहे ना, इथं आहे ना, इथं. याला किती जोर आहे, समज इकडं. तर हे कुत्रा आहे आणि हे कुत्रे आहे. ओके, आणि ही आहे ना, ह्याला काल मी पीस टाकायला लागलो होतो चिकनचे. तर ह्याला टाकला, ते सोबत तिथं पळत गेलं. हे ना हे कुत्रा सोबत त्यासोबत पळत गेलं आणि दुसऱ्या ठिकाणी टाकायला लागलो मी. तर हे पळत आलं आणि माझ्या हातात पीस होता, माझ्या हाताला चावलं. तरी असं चावलं, हे कुत्रं चावलं. हे असं येतं, रक्त निघालं होतं काल. त्याच्यावर सकाळ धरणं उपचार चालू आहे. जरा खावा. तो कसा जोर आहे ह्याला. त्याची चपाती आहे बरं का इथं, तरी पण आहे का ह्याची पसली घेऊन जाणार. किती जोर आहे तुला, किती जोर आहे रे, किती जोर आहे रे.
त्याला खाऊ देत नाही काय नाही ती कुत्रा त्याला खाऊ देत नाही सगळे एका ठिकाणी गोळा करते आणि ती खाणार ह्या दुसऱ्याला नाही काय डाऊन असल्यासारखं करतं ओके. तर काहीच सकाळी असं पोहे दाबून खाल्लं आणि एक मस्त झोप घेतली आराम केला. नंतर काहीतरी 2:30-3 वाजता उठलो. भूक लागली होती. नंतर अजून आता जेवलो. 1 चपाती खाल्ली 1-1.5 चपाती खाल्ली. जास्त काय भूक नव्हती. आणि नंतर पेल्याबरोबर मस्त फॅमिली टाईम स्पेंड केला. आणि नंतर आई माड्याला गेलती. आई आणि वहिनी गेली त्या माड्याला गाडी घेऊन. तर कुठं कुरड्याला वगैरे नाही गेलो. घरीच होतो दिवसभर. आणि आता म्हणलं थोडंसं 2 दिवस झालं मी रनिंग नाही केली. तर म्हणलं थोडंसं रनिंग करावी त्यासाठी आलो इकडं सापडण्याच्या रोडला. हा आहे ना मी सापडण्याच्या रोडला चालतो आहे. गाडी पाठीमागे लावली तिकडं. आता मी मंगळवारी गावाकडे आलो ना. मंगळ ते रविवार, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 6 दिवस सुट्टे आहे. म्हणजे 6 दिवस मला गॅप भेटला आहे. तर मला असं वाटतं की 6 दिवसात माझी एक मस्त लॉंग ट्रिप झाली असती. पण ठीक आहे मला संक्रांत निमित्त गावाकडे यायचं होतं. पिल्याचं बोरनान वगैरे होतं. संक्रांत होती. घरी फॅमिलीला पण टाईम दिला पाहिजे. त्यामुळे मी घरी आलतो. पण ॲक्च्युली 2-3 दिवसाची पण एक ट्रिप झाली असती माझी काय जर करून. तसं मी प्लॅनच नाही केला कारण बुधवारी संक्रांत होती ना. तर संक्रांतीला घरी असलं पाहिजे. आणि नेमकं मी मंगळवारी आलोय. तर मंगळवारी येऊन मग बुधवारी लगेच फ्लाईन पण नाही होणार. नंतर रिटर्न येऊन बाकीच्या गोष्टी मॅरेज सर्टिफिकेट पण माझा विषय चालू होता. त्यामुळे म्हणलं ही कामं निपटून घ्यावी. ठीक आहे. तर बघू आता काय नेक्स्ट. आता ट्रिप कधी होती काय माहिती. नेक्स्ट म्हणजे आता नेक्स्ट सॅटर्डे संडेला मला सुट्टे. 2 दिवसात मी हैदराबादमध्ये कुठेतरी असेल. मी उद्या संध्याकाळी हैदराबादला निघणार आहे. ॲक्च्युली उद्या संध्याकाळी हडपसर एक्सप्रेसनं माझी तिकीट RSC येते 3 माझी तिकीट. आणि ताई पण येते सोबत. तर 3 RSC आता सध्याला येते. कन्फर्म नाही झाली. जर नाही कन्फर्म झाली RSC वगैरे तर मी तिकीट तसे सोडणार आहे. आणि दुसरी एक ट्रेन आहे तिरुपती स्पेशल. त्या ट्रेनची तिकीट बुक करणार आहे. ती ट्रेन रिकामीच असते काय विषय ना. ती नवीन स्टार्ट झालेली त्यामुळे मी त्या ट्रेननं जाईन. आता थोडं चालतो नंतर पळतो कारण दुपारी लेट जेवलं ना तर ते पोटात अजून असं जाणवतं की बाबा आहे जड वाटते पोटात. पचन नाही झालेलं. झोपलोच होतो आरामच करत होतो. पिल्यासोबत खेळत होतो. आणि काहीच मी काल माड्यावर आलो ना आईला घेऊन. तेव्हा आहे ना रात्री सापडण्याच्या ह्याच रोडनं आलोय. पण जेव्हा माड्यापासून रोड स्टार्ट होतो ना त्या साईडला असं ऊस काढलेला आहे ना अशा प्रकारचं. तर ऊसाचं पाचोट जे राहतं ना ते पेट्रोलला होतं. आणि तिथून पाणी पण होतं काहीतरी वडा वगैरे असेल. तर तिथं आहे ना बारकी किडे होते. ते असे डोळा जायचे जबरदस्त. आणि मी गॉगल घातला होता पण माझा गॉगल ब्लॅक होता. त्यामुळे मला जर गॉगल घातला तर पुढचं नीट दिसत नव्हतं लांबचं. आणि जर काढला तर मग ते डोळ्यात किडे वगैरे जात होते. तर असा विषय होता. रात्री थोडीशी अपघात झाली पण तेवढंच एक 4-5 किलोमीटर अपघात झाली. नंतर तिथून ते 5-6 किलोमीटर एकदम सुपर काय विषय होता. काही मी सकाळी 10:30-11ला पोहे खाल्ले असतील. तर ते खाल्ल्यानंतर मी भरपूर म्हणजे पोहे खाणं म्हणजे आमच्या घरी भरपूर असते. प्लेट भरून पोहे असतात. असं नाही की छोट्या प्लेटमध्ये असतात. भरपूर पोहे असतात. आणि नंतर मी दुपारी झोप झाल्यानंतर अजून 2:30-3ला जेवलो ना ते नव्हतं जेवायला पाहिजे. तर मला थोडीशी भूक होती. म्हणलं स्किप करावं. पण म्हणलं आहे घरी तर खावं म्हणून खाल्लं 1-1.5 चपाती. तर ते आता नाही का म्हणजे असं पळाही नाही मला. त्यामुळं असं ढेबळ्यासारखं व्हायला लागलंय. पोटात पाणी वगैरे कसं असतं ते हलतं तसं झालंय मला. पाणी पण पिऊन आलो मी. त्यामुळे मला रनिंग करायली ना. ठीक आहे मी चालतो काय विषय नाही. थोडं पळतो थोडं चालतंय जसं होईल तसं. मधून मला ढेकर वगैरे केस असं उचकी लागल्यासारखं व्हायला लागलं. तर काहीच धनश्रीला आलतो पार्सल न्यायला. तर काहीच पहिल्यांदा पूर्वाला गेलतो पूर्वा हॉटेलला. तर तिथं शेवगा भाजी नाही आहे म्हणले. तर मग म्हणलं ठीक आहे धनश्रीला चांगले भेटते. तर मग धनश्रीला आलो आता. तर आता इथून पार्सल घ्यायचं आहे. आणि मग असे व्यायाम करत होतो. हां काय म्हणले काय हो तर तिथं दारू दिसतंय ना. तर ते म्हणतं दारू दिसतंय तिथं काही विषय ना. आपण काय प्यायला नाही आलेलं. ठीक आहे. तर काहीच मगाशी मी व्यायामला गेलो ना. व्यायाम म्हणून आलो घरी आलो फ्रेश झालो मस्त की. आणि विषय काय आहे तर भैयाने नवीन गाडी घेतली म्हणजे बुक केलेले ज्युपिटर. तर त्यानिमित्त थोडंसं घरी पार्सल न्यावं म्हणून त्यांनी पैसे दिले. तर त्यानिमित्त पार्सल न्यायला आलो आहे. ठीक आहे. अचानक नाही आहे काय. यात अगोदर इथं बासुंदी घेतले. गांधी चौकात गेलतो तर तिथून बासुंदी घेतले. आणि हा माझा जुना लॅपटॉप नीट करायला टाकलेला. जे की ते परवा दिवशी मी बोललो होतो न्यायला येणारे पण आज नेहमी म्हणत ते काय न्यायला झालं नाही. तर आता मग बासुंदी घेतली आणि त्याबरोबर मग ते लॅपटॉप पण घेतला. आणि तसंच इकडे पूर्व हॉटेल आलतो. पूर्व हॉटेलला काय शेवग्याची भाजी भेटत नाही म्हणले. तर मग धनुश्रीला आलो आहे. ओके. तर पार्सल सांगितलं पार्सल आता रेडी होतं आहे. पार्सल घेऊन घरी निघायचं. ओके. तर काहीच उशीर लागला जरा 15-20 मिनिट थांबावं लागलं. काय विषय नाही.
दादाला सांगितलं होतं घरी थांबा म्हणून थोडं वेळ. दादा काय 7:30ला जेवतात आमचं, त्यामुळे थांबा म्हणलं होतं, पण बघू आता जेवलं असतील नसतील. तर घेतलं पार्सल 12 रोट्या, 2 शेव भाज्या आणि 1 शेव. ठीक आहे, सॉरी 2 शेवगा भाजी आणि 1 शेव भाजी. हे असं असते. बरं ते टोपानं उघडलं काय त्याला पासून दे, त्याने फेकून दिलं ते डायरेक्ट. ओके तर काहीच आजचा व्लॉग इथे संपू. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.